मी घेते ताई. हा, जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. श्रीराम. आपण मी विनंती करते त्यांनी अभिवाचन सुरू करावं. जय श्रीराम. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशोक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. या कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. काल आपण वाचलं होतं दंडवरी म्हणा किंवा शूद्र म्हणा किंवा ब्राह्मण म्हणा यांना कसा कमी जास्त प्रमाणात ब्राह्मणाला कसा जादा दंड केला जात असे तो सगळा भाग पाहिला आपण. आता पुढचा भाग थोडा बघूया. वस्तूचे मूल्य मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून ठेवणे कितपत शास्त्रीय आहे हे माझ्या लक्षात आलेले नाही. मनोवेधक प्रसिद्धकांच्या बळावर मागणी वाढविता येते आणि धनसंपत्तीच्या बळावर वस्तू गोठवून पुरवठा रोखता येतो आणि मग वस्तूंचे मूल्य अव्वाच्या सव्वा वाढत जाते. अर्थव्यवस्थेतील ही कोणती शास्त्रीयता यात भरडले जातात ते सर्वसामान्य लोक. कोणत्याही प्रकारची शाश्वती नसल्याने शेती परवडत नाही, नोकरी मिळत नाही आणि उद्योग उभे करता येत नाहीत. अशा स्थितीत तरुण वर्ग भांबावून गेल्यासारखा झाला आहे. अस्वस्थ मनाच्या या तरुणामध्ये संघर्ष पेटवून त्यात आपल्या त्यावर नेते मंडळी आपल्या पदप्रतिष्ठेची पोळी भाजून घेत आहेत. भ्रष्टाचाराच्या बळावर विपुल संपदा गोळा करीत आहेत.
आता आपण पाहिलं असाल इकडे ह्या वर्षा 2 वर्षात अवेळी, अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे शेतीचं किती नुकसान होतं. एका वर्षात 2-2दा पाऊस जादा पडल्यामुळे नुकसान झालं. आपण या बातम्या या वर्षा 2 वर्षात पाहतच आहोत. पुढे जाऊया. चातुर्वर्ण व्यवस्थेत असलेल्या मानापनाविषयीच्या भ्रांत कल्पनेने त्या व्यवस्थेस त्याज्य आणि निंद मानण्याची परंपरा बुद्धिमत्तांच्या एका गटात आरंभ पावली आहे. चातुर्वर्ण व्यवस्थेला एकीकडे सारण्याचे प्रयत्न चार्वाक, बौद्ध, जैन, महानुभाव, लिंगायत यांनी साक्षेपणे केले. शिखांनी त्याप्रमाणे तसे केले. काही सुधारणावाद्यांनी टोकाची भूमिका घेऊन मुसलमानासारख्या क्रूर घातकी धर्मांधांचे आक्रमणही स्वागतार्ह मानले. त्याच कारणासाठी धूर्त आणि शोषक अशा इंग्रजांचेही स्वागत झाले. चातुर्वर्ण व्यवस्थेला जातीचे स्वरूप येऊ लागले होते. त्यातील पुढारलेले उच्चवर्णीय मात्र या सुधारक उपक्रमात प्रगत झाले, वाढीस लागले. ब्राह्मणासकट 4 वर्णात जाती आणि पोटजातीची यांची संख्या वेगाने वाढू लागली. यात ब्राह्मण प्रथम आचारभ्रष्ट झाला आणि निरनिराळ्या व्यवसायात शिरला. त्यातील पुष्कळांनी आपली मूळ मर्यादा ओलांडली आणि सर्व प्रकारचे उत्पादक व्यवसाय अंगीकारले, जे वस्तुतः वैश्य आणि शूद्रांचे होते. इंग्रजांनी केलेल्या बुद्धिभेदामुळे या मर्यादातिक्रमाला अधिकच वेग मिळाला. ब्राह्मणातील मोठा गट आर्थिकदृष्ट्या काहीसा संपन्न झाला, सुखावला आणि त्यांच्यातच गृहस्थ आणि भिक्षुक असे तट पडले. गृहस्थ स्वतःला श्रेष्ठ समजू लागला आणि भिक्षुकाची अवस्था दयनीय होऊ लागली. त्याची परिस्थिती उणवली. त्याला मिळणारा मान धार्मिक कृत्यात केल्या जाणाऱ्या नमस्कारापुरता मर्यादित झाला. काही वेळा तर त्याला सांगकाम्याची अवस्था आली. त्यांच्यातील विद्वत्तेची, पांडित्याची परंपराही झपाट्याने ओसरली आणि त्यांचे ज्ञान काही सामान्य पूजापाठादी करण्या इतकेच आक्रसले. पूर्वी शूद्रातिशूद्रांची, विशेषतः अतिशूद्रातील अस्पृश्यांची अवस्था फार दयनीय होती. तो सर्व समाज दैन्य दारिद्र्याने पिडलेला होता, शोषित होता असे वर्णन अलीकडे फार भडकपणे केले जाते. पण मुळामध्ये ते सर्व अतिशयोक्त आहे आणि परंपरेविरुद्ध समाजमन कलुषित व्हावे या हेतूने हे सर्व केले जात आहे. ज्याला पोटापाण्याचा पुरेसा व्यवसाय नाही असा एकही गट आपल्या वर्णव्यवस्थेत वा जातीव्यवस्थेत नव्हता. वर्णसंकराला अत्यंत तिरस्करणे मानणाऱ्या म्हणूनही अनुलोम प्रतिलोम या सर्व प्रकारच्या संकरातून निर्माण झालेल्या माणसांना एक एक समाजोपयोगी व्यवसाय धंदा नेमून दिला होता आणि ती प्रथा इंग्रजांनी धूर्त दृष्टी हिंदुस्थानावर पडेपर्यंत बहुंशी कार्यान्वित होती. संपत्तीचा चढउतार हा सामान्यतः सगळीकडे आढळून येत होता, पण उपाशपोटी खंगण्या इतके दारिद्र्य कोणाच्याच वाट्यास येत नव्हते आणि तसे केविलवाणे आणि दारिद्र्य अगदी अपवादभूत होते आणि ते ब्राह्मणांच्याही वाट्यास येत असे. तपश्चर्याच्या बाळावर ब्राह्मणत्व मिळवलेल्या विश्वामित्राने दुष्काळाने त्रस्त झाल्यावर भुकेपेटी एका कुत्र्याचीही तंगडी मिळवली, पण ज्याच्या घरातून ती आणली तो चांडाळ होता. दुष्काळाने पिडलेला उशस्ती चाकळण्यासारखा विद्वान ब्राह्मण उष्ट्या हुलग्यासाठीही हपापलेला होता, पण हे उष्टे हुलगे त्याला मिळाले ते एका इभ्याच्या म्हणजे हत्तीची राखण करणाऱ्या शूद्राच्या घरात. या संदर्भात श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या 2 ओव्या लक्षात घेण्यासारख्या आहेत. सांगे शूद्रा घरी आघवी, पक्वाने आहा ती बरवी, ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळू जरी झाला. ज्ञानेश्वरी अध्याय 3 221 ही ओवी आहे. तर दुसरी एक ओवी आहे. नाना चांडाळ मंदिरासी, नाना चांडाळ मंदिरासी, अवचटे आलिया संन्यासी, मग लाज होय जैसी उत्तम तया. ज्ञानेश्वरी अध्याय 16 ओवी क्रमांक 176. ब्राह्मण दरिद्री आहे, भुकेलेला आहे आणि शूद्राच्या घरात चांगले अन्न उपलब्ध आहे, तरी तो ते अन्न कसे खाणार? अर्थात ब्राह्मण धर्माला जाऊन हालत असलेले तरी तो ते खाणार नाही. दुसऱ्या एका ठिकाणी महाराज म्हणतात, भिक्षा मागायला निघालेला संन्यासी चांडाळाच्या घरासमोर आला. घराजवळ येताच त्याला हे घर चांडाळाचे समजले आणि मग त्यात फारच संकोचासारखे झाले. यातील धार्मिकतेचा भाग सोडून देऊ, कारण हा संन्यासी काही बंधने कडक असलेल्या गटातील असणार. दंडी संन्यासी असेल म्हणून तो चमकला, संकोचला,
पण चांडाळचे घरही सर्वसामान्य सवर्णाप्रमाणे सुस्थितीत होते. दारिद्र्याची अवकाळ असलेली मोडकी तोडकी झोपडी नव्हती. ज्ञानोबारायांनी चांडाळच्या घराला उद्देशून वापरलेला शब्द चांडाळ मंदिर असा आहे, हे ध्यानात घेण्यायोग्य आहे. जुन्या काळी गाववाड्याच्या रहाटीत सर्व जाती उपजातींची बलुत्यांच्या रूपाने उपजीविकेची सोय होती. सुधारकांनी ह्या बलुते व्यवस्थेची टर उडवली आहे. इंग्रज राजवटीत प्राप्त झालेल्या अवकळेने त्यांना तसे करणे सोपे झाले. सुतार, लोहार, तांबट, साडी, माळी, कोष्टी, धनगर, जिनगर, लमाणी, वंजारी यासारख्या भटक्या जमाती या सर्वांना त्यांचे त्यांचे व्यवसाय होते. पण इंग्रजांनी या सर्वांचे उद्योगधंदे मारले. त्याला यंत्रयुगातील प्रगतीचे गोंडस नाव दिले. अलीकडच्या काळात श्री राजू दीक्षित या प्रख्यात अर्थतज्ज्ञाने इंग्रजांचे हे कौटिल्य आपल्या व्याख्यानातून अनेक प्रकारे उघडीस आणले आहे. हा शूद्र समाज अशिक्षितेने नव्हता. गावोगाव पाठशाळा असत. त्यात सर्व वर्णाची मुले शिक्षण घेत. धर्मपाल नावाच्या एका गांधीवादी विद्वानाने या इंग्रजपूर्व शिक्षण पद्धतीवर चांगला प्रकाश टाकणारे एक पुस्तक प्रकाशित केले होते. त्यातील माहिती साधार आणि सविस्तर आहे. नुकताच त्याचा मराठीत अनुवादही प्रसिद्ध झाला आहे. कोणताही उद्योग कुणीही करावा, त्यासाठी वर्णाची जातीची बंधने नसावीत हे म्हणणे वर गोंडस वाटते, पण ते खरे नाही. तो उद्योग जे कोणी करीत असतील त्यांचा गट जणू एक जात बनतो आणि तो त्या धंद्याचा आणखी कोणाला शिरण्यास विरोध करतो. पुण्यात एकदा 3 चाकी वाहकांनी आता नवीन तशा वाहनांना अनुमती देऊ नये, 3च्या जागी 6 व्यक्तींचे वाहन येऊ नये यासाठी आंदोलन केले होते. हे एक प्रकारे स्वजातीचे संरक्षण आहे. वर्णव्यवस्थेने ते केले आणि समाजाच्या अंगवळणी पडले होते. या ठिकाणी आणखी दुसरं त्या राजू दीक्षितांचंच वाचलं एक उदाहरण देतो, पुढं वाचतो मी. आणि हा मेकेलो त्या लॉर्डच्या सभेत इंग्लंडमध्ये होता आणि त्यावेळी तिथल्या सिनेटमध्ये एक वाचन चाललं होतं की ब्रिटिश पूर्व हिंदुस्थानात कशी शिक्षण पद्धती होती वगैरे ते, आणि तिथं प्लॅस्टिक सर्जरी आपण म्हणतो तीसुद्धा केली जात असे. हे सांगितल्यावर मेकेलो उभारले, सांगत होते, आणि एक कॅप्टन त्या मीटिंगमध्ये होते ते उभारले आणि अतिशय गोष्ट ही खरी आहे. जो टिपू सुलतान त्याचा वडील हैदर त्याच्यावेळी इंग्रजांची त्यांची लढाई झाली, त्यात म्हणजे माझं नाक कापलं गेलं होतं आणि ते नाक तसंच घेऊन बेळगावपर्यंत मी आलो आणि बेळगावमध्ये एका न्हाव्याने ते नाक इतकं अप्रतिम पुन्हा जोडून दिलं की ते जोडलेलं नाक आहे असं वाटत नाही. त्यांनी तिथं त्या सभेमध्ये दाखवलं. म्हणजे इतकी कुशलतासुद्धा आपल्याकडं होती आणि असे पुष्कळ ठिकाणी असे ह्या न्हावी लोकांचे दवाखाने या दृष्टींचे होते. त्याचं वर्णन राजू दीक्षित यांचं जर तो यूट्यूबवर आहे, बघा वाचून. पुढे जातो. उद्योगधंद्याची विभागणी जातीवार केल्यामुळे उपभोग्य वस्तूचे निर्माण कधी केंद्रित झाली नाही. त्यामुळे कुणी बेकारी राहिले नाही आणि वस्तूंच्या मूल्यांची वधघटी अगदी मर्यादित राहील. तांदूळ स्वस्त झाला म्हणजे तो कोणी शेरभर खाऊ शकत नाही आणि महागला म्हणून चिमडवर पुरत नाही. तो भुकेसाठी लागावा तर तितका लागतोच. पण तेजीमंदीच्या अर्थशास्त्रात हे दुर्लक्ष जाते. प्रचंड उद्योगासाठी भाग भांडवल गोळा केले जाते आणि अत्यंत अनुत्पादक असा शेअर बाजार त्यातून फोफावतो. या धंद्यात एकाच दिवसात कोट्याधीशांचे भिकारी होतात, तर भिकारी लखपती होऊन बसतो. आधुनिक अर्थशास्त्रात हे मोठे कुलक्षण आहे, पण त्याला आळा बसावा अशी कल्पना कोणाच्या डोक्यात येत नाही. आली असली तर ती कार्यवाहीत येऊ शकत नाही. यामुळे धूर्तांचे फावते आणि दांडगे सांड म्हणजे बिगबुल अर्थव्यवस्था कोलवडून टाकतात. समाजाची कोणतीही जाणीव न ठेवता यंत्रतंत्राच्या बळावर प्रचंड लाभ देणाऱ्या निर्माणी थाटण्याकडे उद्योगपतींचे लक्ष केंद्रित होते. त्यात प्रगतीचे जे स्वरूप उद्धृत केले जाते आहे ते मोठे भयावह आहे. एका व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणाला की आम्ही लवकरच अशी निर्माणी उभारू की जिचे वार्षिक उलाढाल कोट्यावधीची असेल, पण तिथला सर्व कारभार यंत्राच्या सहाय्याने केला जाईल आणि या अशा प्रचंड निर्मितीसाठी 2च प्राणी लागतील. त्यातील एक असेल कुत्रा आणि दुसरा त्या कुत्र्याला खाऊ पिऊ घालणारा गडी. ही धारणा जर सर्व उपभोग्य वस्तूंच्या निर्माणीच्या संदर्भात कार्यवाहीत झाली तर त्या उत्पादित वस्तूंना हे व्यवस्थापन तज्ज्ञ ग्राहक कुठून मिळवतील?
का काही देशांना अविकसित राखून आपली विक्री केंद्रे चालवतील? केंद्रित अर्थव्यवस्था हे उण्या अधिक प्रमाणात सर्व सामाजिक आर्थिक व्यवस्थेचे मूळ आहे. हे लक्षात घेतले तर यातून बाहेर पडता येईल. कदाचित त्या काळी पुन्हा चातुर्वर्ण व्यवस्था स्वीकारण्याचा विचार गंभीरपणे करावा लागेल. चातुर्वर्णी व्यवस्था जेव्हा बऱ्या प्रमाणात रूढ होती त्या मुसलमानी आक्रमणाच्या पूर्वी हिंदुस्थानात धनधान्याचे संपन्न होता. घरोघरी सोन्याचा धूर निघत होता. तुपाचे मधाचे पाट वाहत होते. अशा काहीशा काव्यमय शब्दात त्यावेळच्या परिस्थितीचे वर्णन केले जात होते. मसाल्याचे पदार्थ अत्यंत तशी सुती रेशमी वस्त्रे, चांदी भरलेली खोदकामाची तांब्या पितळेची भांडी, दागिने ठेवण्यासाठी लाकडी वा धातूचे डबे, लोकरीच्या शाली अशा अनेक प्रकारचे उपभोग्य वस्तूंची निर्यात समुद्रमार्गे आणि स्थलमार्गे विपुल प्रमाणात होत असे. व्यापाराच्या या सर्व वस्तूंची निर्मिती शूद्रांच्या स्वाधीनच होती. विदेशातील श्रीमंत आणि राजेरजवाड्यांच्या स्त्रिया या वस्तू उल्हासाने वापरत आणि त्यांचा संग्रह करण्यात भूषण मानित. हे कलातील कौशल्य संबंधितांचे अंगठे आणि बोटे तोडून इंग्रजांनी मारले. स्वार्थाकरता केलेली दुष्टतेची परिसीमा होती. पण त्यांचा कडाडून निषेध करण्याही सुधारक म्हणविण्याने केलेला वाचण्यात ऐकण्यात आला नाही. ज्यांनी कोणी केला त्यांना खोटे ठेवण्यात आले वा अनुल्लेखाने मारले. हिंदुस्थान त्याकाळी तरी सर्व जगताच्या दृष्टीने विज्ञानते चांगलाच प्रगत होता. 1600 वर्षाहून अधिक काळापर्यंत न गंजता उभा राहिलेला दिल्लीचा लोहस्तंभ या गोष्टीची उघड साक्ष देत आहे. अत्यंत प्रेक्षणीय म्हणून असलेले दक्षिणेतील मंदिरांचे बांधकाम प्रामुख्याने अस्पृश्य करीत असत. ते आपल्या कलेत प्रशिक्षित आणि कुशल होते. म्हैसूरच्या राजाला पदच्युत करून राज्य बळकावलेल्या हैदर अलीने युद्धात पराजित झालेल्या एका परदेशी सेनानीचे नाक कापले होते. आलेच उदाहरण बघा सांगितलेलं. ते एका मागास वर्गातील हिंदू शस्त्रवैद्यांनी चांगले बांधून शिवून दिले. त्या सेनानीला ही गोष्ट मोठी अप्रूप वाटली. ते तसे त्याने आपल्या मित्राला पत्राने गौरवपूर्वक कळवले. असे शिक्षण देणारी विद्यालये त्यावेळी पुष्कळ प्रमाणात होती असाही उल्लेख आधुनिक विद्याविभूषित श्री राजीव दीक्षित यांनी आपल्या व्याख्यानात केला आहे. त्यावेळी चातुर्वर्ण्यातील सर्वांचीच घरे पुरेसा निवारा देणारी, दोन्ही वेळच्या जेवणाची उत्तम सोय असलेली आणि आवश्यकतेपुरता सोय साधनांनी युक्त अशीच असत. आज वैज्ञानिक प्रगती सवेस मनुष्याला आणि निसर्ग जीवनालाही अत्यंत घातक असलेली प्रदूषणेही घोडदौडीने वाढत आहेत. याचाही विचारवंतांनी करण्याची निकडीची वेळ आली आहे. प्रजेवर असलेल्या कराराचे प्रमाण तुलनेने सौम्य होते आणि सामान्यतः सर्व कर स्थिर स्वरूपाचे असत. युद्धासारखे बिकट प्रसंगी ओढवलेला राजा अधिक कराची मागणी करी, पण हे सर्व विनयाने आणि प्रजेला विश्वासात घेऊनच होत असे. कर उत्पन्नाचा एक संष्ठाच असे. व्यापारावर वाहतूक कर इत्यादी अन्य करही असत, पण ते व्यापार आणि व्यापारी यांचे सर्वांगीण स्वरूप विचारात घेऊन नियोजित केले जात. खाण वनसंपदा यासाठी काही कर योजना असे. ज्याचे पोट केवळ हातावर आहे त्यांच्याकडून प्रतिमासिक केवळ 1 दिवसाचे काम घेतले जात. ब्राह्मणावर कर नसे खरे, पण जो ब्राह्मण वृत्तीने राहत नसेल त्याची करातून सुटका होत नसे. केवळ जन्माने ब्राह्मण असलेल्या धार्मिक वृत्तीच्या राजानेही वेटीस जुंपावे आणि त्याच्याकडून योग्य तो करही घ्यावा असे महाभारतातले अगदी स्पष्ट शब्दात उल्लेख आहेत. महाभारत हे जणू विधी निषेध स्पष्ट करणारे, व्यवहारासाठी उपयुक्त असे मनुस्मृतीवरील भाष्यच आहे. म्हणून अनेकदा त्या दोन्ही ग्रंथांचे विचार एकत्र करणे आवश्यक होते. निरनिराळ्या वस्तूंचा व्यापार करणारे सार्थवाह हिंदुस्थानात सगळीकडे आणि परदेशातील पुष्कळ प्रवास करीत. त्यांचे लहान मोठे तांडे असत. सुरक्षेची व्यवस्था बहुधा त्यांनी केलेली असे. राज्यातून वाहतूक कर द्यावा लागत असे, पण हे सर्व धार्मिक अधिष्ठानावर होत असल्याने राज्यांतरे झाली तरी संरक्षण व्यवस्था आणि कर व्यवस्था यात अंतर पडत नसे. या सार्थवाहांच्या आश्रयाने इतर यात्रेकरूही सुरक्षितपणे प्रवास करीत. या सार्थवाहांच्या व्यापारामध्ये भांडवल गुंतवणुकीच्या दृष्टीने परस्पर सहभागी असे.
काही भांडवलात सहभागी न होता स्वतंत्रपणे व्यापार करीत, पण त्या सर्वांचा विचार बहुधा एकजुटीने होत असे. या निर्यातीतून विपुल संपत्ती हिंदुस्थानात येत असे, म्हणून तर हे आपले राष्ट्र सुवर्णभूमी मानले जात असे. या ठिकाणी थोडं दुसरी एक माहिती सांगतो. ज्यावेळा पोर्तुगालमधनं वास्को डी गामा भारतात आले, तर त्यावेळा त्याला मार्ग सापडेना, तर त्याचं जे गलबत होतं ते भारतातून जाणारे जे व्यापारी होते त्या व्यापाऱ्यांच्या मोठ्या जहाजाला बांधून त्यांनी आणलं होतं. म्हणजे नौकानयामध्ये सुद्धा भारत देश अतिशय प्रगत होता. कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे, कृपया बंद करावा. कुणाचा ऑडिओ चालू आहे? श्री एक मिनिट बघते. झालं त्या प्रतिमाक्षर होतं त्यांचा तिथे दिसत होता श्रीराम. ठीक आहे, बंद झालं. वाहतुकीच्या नावाही आकाराने मोठ्या 100हून अधिक वल्ही असलेल्या व चांगल्या शिडाच्या असत. व्यापाऱ्यांचा उपयोग वस्तूंची निर्मिती करणारे शूद्र वर्गातील असत, पण व्यापारी त्यांची पिळवणी करत नसत, कारण या देवघेवीवर राजाचे लक्ष असे. त्यामुळे कलाकौशल्य असलेल्या वा केवळ शारीरिक श्रम करणाऱ्या सर्व जातीचे लोक सुस्थितीत आणि समाधानी होते. महाराष्ट्राच्या मुस्लिमपूर इतिहास या पुस्तकात डोंगरावर खोदल्या जाणाऱ्या लेण्यांच्या निर्मितीसाठी मागासलेल्या जातीनेही द्रव्यदान केल्याचे उल्लेख शिलालेखातून आढळतात. ते पाहण्यासारखं आहे. श्री पावा काणे यांनी आपल्या धर्मशास्त्राचा इतिहास या प्रसिद्ध ग्रंथात अस्पृश्यातील काही जाती इतर काही स्पृश्याहून सुखवस्तू असल्याचा उल्लेख केला आहे. श्री वासुदेव शरण अग्रवाल आणि मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स या वास्तू संग्रहालयाचे अधीक्षक श्री मोतीचंद्र या 2 प्रसिद्ध विद्वानाने संस्कृतातील 4 शृंगारिक प्रहसनांचे चातुर्भारणी नावाने एक पुस्तक संकलित केले आहे. त्यांच्या मते हे पुस्तक म्हणजे गुप्तकालीन शृंगारहाट आहे. त्याच्या भूमिकेत त्यांनी काही उल्लेख केले आहेत. यावरून शूद्रही अन्न वस्त्र निवाऱ्याच्या दृष्टीने सुस्थितीत होत असे दिसते. नरवाहन दत्त नावाच्या एका श्रीमंत विलासी संगीतातील तज्ज्ञ एका गावातून जात असताना त्याने शेतकरी, पशुपाल, कुंभार, सुतार, बुरुड यांना बीन वाजवताना रंगून गेलेले पाहिले. हे सर्व लोक शूद्र वर्गातील आहेत. अन्नोदक निवासाची चांगली सोय असल्या वाचून वाद्यवादनात आसक्त होऊन राहणे संभवनीय नसते. याच भूमिकेतून पृष्ठ 57 या लेखाने उल्लेख केला आहे की शूद्र आपल्या शिल्पादी कर्माने धन मिळून नागरवृत्त जगत असत. येथेच लेखकाने ब्राह्मणे दानदक्षिणा घेऊन याच वृत्तीने कालयापन करीत असे. यावरून उल्लेख करण्याइतके ब्राह्मण वर्गाचे अधपतन झाले होते हेही लक्षात येते. महाभारतातही लाक्षागृतून कौशल्याने निसटलेले पांडव व्यासांच्या आदेशावरून द्रौपदी संहारासाठी पांचाल नगरीत आले होते. तेव्हा कुंतीसह हे 6 जण एका कुंभाराच्या घरी निवासाला होते असा उल्लेख आहे. यावरही कुंभारचे घर चांगले प्रशस्त असल्याचे दिसून येते. शोधितच बसले तर प्राचीन मोहिमेतून असे अनेक उल्लेख सापडणे शक्य आहे. तेव्हा त्रैवर्णिकांनी विशेषतः ब्राह्मणांनी शूद्रांचे शोषण केले हा आरोप बिनबुडाचा आहे, उठवळ आहे असे सिद्ध होते. तो आक्रोश निर्माण करण्याच्या विशिष्ट हेतूनेच केला असावा असा तर्क करण्यास वाव आहे. परकीय आक्रमणानंतर समाज दरिद्री राहू लागला. त्यात मग सगळेच आले, तसे शूद्रही आले. पारतंत्र्याच्या काळातील वाङ्मयात गटागटांच्या दारिद्र्याची, दैन्याची वर्णन येतात. त्यात शूद्राप्रमाणे ब्राह्मणांची समावेश आहे. अपवाद सर्व काळी आणि सर्वत्रच असतात, पण विचार करायचा असतो तो सर्वसामान्य परिस्थितीचा. पण प्रस्थापितांच्या विरुद्ध उठाव केलाच पाहिजे, त्यांच्याशी स्वतःचे साधून घेण्यासाठी झगडलेच पाहिजे. ते अपरिहार्य असे ऐतिहासिक कर्तव्य आहे. या साम्यवादांच्या भ्रांत सिद्धांतांचा बळी पडलेल्या सुधारणावादी विचारकांनी ही गोष्ट जाणीवपूर्वक दुर्लक्षली. त्यांच्या विरोधात जो कोणी लिहील त्याला बुरसटलेला परंपरावादी, स्वतः प्रस्थापित वा प्रस्थापितांचा समर्थक, प्रतिक्रियावादी, मूलतत्ववादी अशा विशेष सार्थ नसलेल्या नवीन शब्दांची निर्मिती करून सातत्याने विरोधले. त्यासाठी प्रचार यंत्रणा निर्माण केली. प्रचार माध्यमे हाताशी धरली.
शिक्षण संस्थेतून स्थाने मिळवली आणि खऱ्या खोट्या घटना उल्लेखून हिंदुस्थानच्या सांस्कृतिक परंपरांना जितके नाकारता येईल तिरस्कारता येईल तितके नाकारले तिरस्कारिले. चातुर्वर्ण व्यवस्था निष्क्रिय झाली. शूद्रांच्या लाभदायक व्यवसायात उच्चवर्णीय शिरले. अध्यापन आणि न्यायदान, काही प्रमाणात पौरोहित्य एवढेच उत्पादक व्यवसाय ब्राह्मणाकडे राहते. त्यात काही प्रमाणात शूद्रांना सध्या वाव मिळाला आहे. हे व्यवसाय काही श्रीमंती पायाशी लावणारे असे नव्हते. चातुर्वर्ण व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले नसते, तसे होणे भूषणाचे मानले गेले नसते, तर कोण्याही ब्राह्मणाला नाना प्रकारच्या लोखंडी वस्तूचे उत्पादन करून नावाजलेला उद्योगपती होता आले नसते. कोणी लोहाराने तसे व्हायच पाहिजे होते, पण त्या बापड्याला अधिकात अधिक शिक्षक होता आले नाही. मुसलमानी आक्रमण जर अस्पृश्यांच्या दृष्टीने हिताचे होते, तर क्रूर धर्मांध मुसलमानांची राजवट 700-800 वर्षे टिकून राहिली. अस्पृश्य समाज एवढ्या मोठ्या प्रमाणावर अजूनही टिकून राहिलेला कसा? त्या सर्वांनी धर्मांतरे करून आपली परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारून का घेतली नाही? तसे धर्मपरिवर्तन झाल्याची काही उदाहरणे डोळ्यापुढे असतानाही तसे झाले नाही. यावरून अस्पृश्य समाज निदान त्यावेळी तरी दीन दरिद्री, शोषलेला, पिडलेला, गांजलेला नव्हता हे सिद्ध होते. कर्ममेळ्यासारख्या भगवत भक्ताचा पुत्र असलेल्या अस्पृश्य कवीची काही वचने दैन्य, दारिद्र्य, छळणूक यांचा उल्लेख करणारी आहेत. पण तो काळ अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रावर आक्रमण केल्यानंतरचा आहे. या क्रूर आक्रमणाने सर्व महाराष्ट्रीय समाज लुटला गेला होता, गांजलेला होता, होरपळलेला होता. तेव्हा भयभीत सवर्ण समाजाकडून अस्पृश्यांच्या वाट्याला अधिकच उपेक्षा आली, तर ते स्वाभाविक म्हणता येईल. इंग्रजांच्या राज्यस्थापनेचा आम्ही अस्पृश्यांनी सहाय्य केले म्हणून इंग्रजांना विजय झाला. त्यांना महाराष्ट्रात सत्ता प्रस्थापित करता आली. आम्ही ब्राह्मणी जातातून सुटलो, असे दुर्दैवी उद्गार अस्पृश्यांच्या काही पुढाऱ्यांनी काढलेले आहेत. इंग्रजांच्या काळात अस्पृश्यांचे धर्मांतरण त्यामानाने मोठ्या प्रमाणात झाले, पण त्यामुळे अधिकच दुर्दशा त्यांच्या वाट्यास आली, असे श्री गायकवाडांनी लिहिलेल्या ख्रिस्ती महार या पुस्तकातून प्रत्यास येते. हे पुस्तक लेखकाच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे. तेव्हा इंग्रजी राजवटीचा कोणता अधिक लाभ अस्पृश्यांना झाला? या ठिकाणी मी रेल्वेने जाऊन सेवेसाठी जात होतो, त्याचे उदाहरण सांगतो. आमच्याबरोबर एक ग्रस्त होते आणि एक ख्रिस्ती समाजातले एक ग्रस्त होते आणि ते म्हणले, तुम्ही इकडे जाता आहे, म्हणजे बँकेत सर्व्हिसला आहात वगैरे येते, तर आमच्या समाजातली कोण मुलगी आहे का बघा. तर कोण आहे? तर आम्ही लोहार ख्रिस्ती आहे म्हणे. मग हा काय प्रकार म्हणले? तर आमच्या 2 पिढ्यापिढी आम्ही सगळे लोहार होतो आणि आता आम्ही ख्रिस्ती झालो आहेत, त्यामुळे आमचे विवाहसुद्धा असेच जे कन्व्हर्ट झालेला अशाच होतात, दुसऱ्या जातीत होत नाही. म्हणजे धर्म बदलला तरी जात बदलली नाही, किंवा ख्रिस्ती झाले तरी त्यांच्या ह्याच्यात काही फरक पडला नाही, हे सांगण्याचा माझा उद्देश होता. पुढे जाऊया. श्रीराम. हिंदू धर्मात राहिल्याने मागासलेपणा पत्करावा लागतो, दारिद्र्य सोसावे लागते इत्यादी गाऱ्हाणी गाऊन ते मुसलमान वा ख्रिश्चन समाजात धर्मांतरित झाले. आता त्यांच्यासाठी आरक्षण मागण्याची नवी चळवळ उभी राहत आहे. तिला तेरेसासारख्या ख्यातनाम धर्मप्रसारकेनेही आग्रहपूर्वक अनुमोदन दिले आहे. ही सर्व परिस्थिती चातुर्वर्ण व्यवस्थेने निर्माण झाली का? याचा शांत डोक्याने तर्कशुद्धपणे विचार केला पाहिजे की नाही? मनुस्मृतीची ही प्रत सुज्ञ वाचकापुढे ठेवण्याचा खटाटोप केला आहे, आवर्जून केला आहे. तो चातुर्वर्ण व्यवस्थेच्या समग्रतेकडे, परिपूर्णते, उपयुक्ततेकडे, हितकारितेकडे कुणीतरी मोकळ्या मनाने पाहावे म्हणूनच. सर्व वर्णातील काही थोड्या लोकांना जरी येथे विचारात घेण्यासारखे काही आहे एवढे जरी वाटले तरी त्यात मला संतोष आहे. मनुप्रणीत समाजरचना आजही कितीही विस्कळीत झाल्यासारखी दिसत असली तरी केव्हा तरी बलशाली असलेल्या व्यक्तीने व्याधीने दुखणायत व्हावे आणि स्थिती आहे धीराने प्रयत्न करून राहून योग्य ते उपचार करत राहिले तर या दुर्बल अवस्थेतून पुन्हा पूर्वीप्रमाणे समर्थ होणे अशक्य नाही. तसे झाले तर त्यावेळी भारत ही जगाची प्रभुसत्ता असेल, पण ही सत्ता शोषक, पीडक नसेल, ती भय निर्माण करणारी नसेल. आपल्या स्वार्थासाठी कोणी कितीही गांजला गेला तरी त्याची क्षिती न माळणारी अशी असेल. ही केवळ कल्पना नाही व लग्न तर नाहीच नाही. त्यासाठी अशा ठेवण्यास
प्रेरणा देतील अशी अनेक बीजे आजही उपस्थित आहेत. ती इकडे तिकडे विखुरलेली आहेत. इतकेच काय ते, हेही थोडेसे वाचकांच्या निदर्शन आणून देतो. मोहम्मद इक्बाल या उर्दू कवीचे डोके ठिकाणावर होते. त्यावेळी त्याने हिंदुस्थानला उद्देशून युनान, मिस्र, रोमा सब मिट गए यहाँ से कुछ जा गए जहाँ से कुछ बात है की हस्ती मिटती नाही हमारी असे मोठ्या गौरवाने लिहिलेले आहे. हे आपले भंग न पावणारे अमर अस्तित्व हिंदुस्थानात या ना त्या स्वरूपात आजही दृगोचर होते. केरळपासून अरुणाचलमपर्यंत, तामिळनाडूपासून काश्मीरपर्यंत, द्वारकेपासून जगन्नाथपुरीपर्यंत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही वर्णव्यवस्था कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आहे. मिश्रविवाहाचा कितीही पुरस्कार आकर्षकपणे केला जात असला तरी त्याला नाना प्रकारची प्रलोभने दाखवली जात असली तरी विवाह संबंध अद्यापही केवळ वर्णच नव्हे तर जाती उपजाती पाहूनच केले जात आहेत. त्याचे प्रमाण 95% थोडे अधिकच असेल. महानगरात ते किंचित अधिक असेल तर ग्रामीण भागात मागासलेल्या वर्गात ते नगण्य आहे असे म्हटले तरी चालेल. शंकराची 12 ज्योतिर्लिंगे, शक्तीची महापीठे, विष्णूची प्रसिद्ध मंदिरे सर्व हिंदुस्थानभर विखुरलेली आहेत. या सर्व ठिकाणी भरणाऱ्या यात्रेतील भाविकांची संख्या लाखालाखाने मोजण्याइतकी प्रचंड असते. हे लोक देशाच्या सर्व कानाकोपऱ्यातून आलेले असतात. ती स्थिती हरिद्वार, प्रयाग, उज्जैन, नाशिक या ठिकाणी भरणाऱ्या कुंभमेळ्याची. नुकत्याच पाडलेल्या प्रयागच्या कुंभमेळ्याला तर 2 कोटीहून अधिक लोक एकत्र आले होते. अनेक पक्षांच्या सर्वोच्च पुढ्यांनी तेथे जाऊन आपल्या भाविकतेचे प्रदर्शनही केले होते. साम्यवादी विचाराचे मंत्रीही देवीच्या नवरात्रात कालीमातेच्या दर्शनाला जाणे आवश्यक मानतात. वरिष्ठ राजपत्रित अधिकारी आणि राजकारणातील प्रमुख नेते या 2 जाती वगळल्या तर साधारण नगरातून आणि ग्रामीण विभागातून अनोळखी अतिथीचे स्वागतही अगत्याने होते. स्वतःची काहीशी अडचण सोसूनही गृहस्थ त्या अतिथीची सोय शक्य होईल तितकी पाहतो. चार्वाक आणि चार्वाक मतांनी सुधारक म्हणणारे विद्वान सोडले तर हिंदुस्थानातील सर्व पंथोपंथातील व्यक्ती पुनर्जन्म यावर विश्वास ठेवणाऱ्या आहेत. अगदी सामान्य मनुष्यही त्या दृष्टीने दैनिक व्यवहारातही पापपुण्याचा, चांगल्या वाईटांचा विचार करीत असतो. शिक्षणाच्या आणि बुद्धिवादांच्या विरोधी असलेल्या वातावरणात अजूनही या पापपुण्यांच्या कल्पना पुष्कळ प्रमाणात टिकून आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांच्या अथक प्रयत्नानेही त्यांना यश आलेले नाही. जुन्या मंदिरांची भरभराट होत आहे. तेथील दाटी वाढत आहे. नवीन नवीन मंदिरे जन्मास येत आहेत. त्यांची वाढणारी समृद्धी आणि संपत्ती आश्चर्यचकित करणारी आहे. तुरळकपणे का होईना पण वेदपाशा देशभर विखुरलेल्या आहेत. संस्कृत भाषा जीव धरून आहे. तिच्यात आजही महाकाव्ये निर्माण होत आहेत. नियतकालिके निघत आहेत. सांख्य, न्याय, व्याकरण, वेदांत या जटिल शास्त्रांचे अध्यापन होत आहे. नामवंत कीर्तनकार, प्रवचनकारांची संख्या मोठी आहे. त्यांचे भरगच्च कार्यक्रम सर्व देशभर वारंवार होत असतात आणि त्यासाठी 10,000 ते 10 लाखपर्यंतचा श्रोतृगण उपस्थित असतो. लाखो रुपयांची उलाढाल होत असते. धार्मिक ग्रंथांची विक्री झपाट्याने वाढते आहे. त्याच्या आवृत्त्यावर आवृत्त्या प्रसिद्ध होत आहेत. त्यांना कुठे पारितोषिक मिळत नाहीत पण विक्री भरपूर होत असते. नाना प्रकारांची पुरस्करणे आणि महायज्ञ देशभर अधूनमधून होत असतात. अलीकडे वृत्तपत्रातून आणि साप्ताहिकातून सुद्धा संत साहित्यासाठी काहीसे स्थान नियमितपणे राखून ठेवले जात असते. आपापल्या संप्रदायाप्रमाणे सोहळे पाळणाऱ्या आणि त्या दृष्टीने जातीच्या मर्यादेत राहणाऱ्या लोकांची संख्या पुष्कळ अंशाने टिकून आहे. चंगळवाद, उपभोक्तावाद यांना गेल्या 8-10 वर्षांपासून वृत्तपत्रे निंद्य, त्याज्य मानू लागली आहेत. वाढत्या प्रदूषणाचे ते एक महत्त्वाचे कारण आहे. विज्ञानप्राप्त सुखसोयींची घोडदौड, प्रदूषण, विलासवृत्ती याचा जन्म देत आहे. हेही आता विचारी लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. कुटुंब संस्था आणि त्यातील पती-पत्नी संबंध फारसे विस्कळीत झालेले नाहीत. या ठिकाणी एक थोडं माझं वाचलेलं सांगतो. ज्यावेळा 92 साली बाबरी ढाचा पाडला तर त्या ठिकाणी बाग व्हावी किंवा आणखीन दुसऱ्या काही अशा वस्तू काढाव्यात, बांधाव्यात असं पुष्कळ मार्ग लोकांनी सुचवले. पण मला वाटतं पुण्याचे डॉक्टर व्ही ए कुलकर्णी यांनी एक हे दिलं होतं, आमच्याकडे व्याख्यान दिलं होतं
त्यामुळं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता तुम्ही असं अनुभवलं असेल, अगदी छोट्यातल्या छोटा गाव असं 1000, 2,000-3,000 वस्तीचं एखादं देऊळ बांधलं, की त्या देवळाची फक्त त्या ब्राह्मणाची किंवा त्या गुरुवाची सोय होते असं नाही. तर त्या ठिकाणी नारळ, फुलं, उदबत्ती विकणारे अनेक लोकं होतात. त्यांचा व्यवसाय त्याच्याबरोबर होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात जर असेल, तर त्यावर आणखीन मोठा होत असतो. पूर्वीच्या काळी अगदी काश्मीरपासून अगदी कन्याकुमारीपर्यंत किंवा पुरीपासून इकडे द्वारकेपर्यंत अनेक यात्रेकरू जात असत. मग असे वर्णन असलं, की जे व्यापारी तांडे असत त्यांच्यातून त्याच्या संरक्षणात जात असत. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या आजच्यासारख्या हॉटेल्स म्हणा किंवा लॉजिंग म्हणा ही व्यवस्था नव्हतीच. पण मोठमोठ्या देवळामध्ये ओवऱ्या असत. त्या ओवऱ्यामध्ये त्यांची राहण्याची सोय होत असे आणि दुपारच्या वेळी कोणीतरी तिथं अन्नछत्र जात मंदिरामध्ये, त्या अन्नछत्रात त्यांची जेवणाची सोय होत असे. म्हणून असे यात्रेकरू ह्या देवळांच्या आधाराने ठिकाणी जात होतं. आणि ही मंदिरं, मठ-मंदिरं ही केवळ शोभेची किंवा पैसे मिळत होते, तर ती आपली विद्यापीठ होती. संस्कृतीची आणि विचाराची आदान-प्रदान करणारी विद्यापीठ होती. म्हणून मंदिरच बांधलं गेलं पाहिजे असा आवर्जून उल्लेख केला गेला होता. त्यांनी तो आपल्या व्याख्यानात विविध उदाहरणं देऊन समजावून सांगितलं होतं. ते आठवलं म्हणून पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो. व्यक्तिच्या जीवनात आणि कुटुंबात धार्मिक स्वरूपाची धर्मकृत्ये आवर्जून होतात. समारंभाने होतात, उल्हासाने होतात. त्यासाठी एरवी सभातून ब्राह्मणावर आग पाखडणाऱ्या पुढाऱ्यांनीही त्यांच्या घरातील धर्मकृत्यासाठी ब्राह्मण लागतो. तो चांगला, तज्ज्ञ आणि मद्यमासाचे सेवन न करणारा असा असावा अशी त्यांची अपेक्षा असते. बऱ्याच वर्षापूर्वी श्रीपाद जोशी यांनी एका नियतकालिकात असा उल्लेख लिहिला होता. नास्तिक म्हणून मिळवणारे समाजवादीही आणि निर्धार्मिकपणाचे भूषण मिळवणारे राजकीय पक्षांचे नेते हेही याला अपवाद नाहीत. एका थोडं जरा येतो कोल्हापुरात मी एका संस्थेचं काम करत होतो लिखाणाचं. तर त्या संस्थेमध्ये साम्यवादी विचारण्याचे सभासद होते आणि संस्थेला 50 वर्ष झाली अशा कारणनी त्यांनी प्रत्येक सभासदाला गणपतीची मूर्ती दिली होती. ती गणपतीची मूर्ती तागाजवळ 400 रुपयाची होती, पण त्या साम्यवादीच्या घरात सुद्धा स्वीकारली गेली. म्हणजे किती काय म्हणायचं त्याला शब्द मला आठवणत, पाखंडीपणा त्यातून दिसून येतो. मूळ वाचनाकडे येतो. वास्तुशांतीसारखे अगदी सामान्य काम्य कर्मही नास्तिक म्हणणारे आवर्जून करतात. मुलगा दुखणाईत झाला तर कुलदेवतेला नवस करून तो समारंभाने फेडतातही. अंध वालांच्या हिरिरीने प्रचार करणारे स्वतःच्या रुग्णालयात सत्यनारायणाची पूजा प्रतिवर्षी करतात. रुग्णालयातील मूठभर कर्मचाऱ्यांच्या समाधानासाठी अशी पूजा केली जाते असे वर सांगितले जाते. देवधर्माची टिंगलटवाळी सभेतून व्याख्यानातून उघडपणे करणारे नास्तिक विद्वान स्वतःच्या मुलाची मुंज थाटामाटाने करतात आणि त्यासाठी समाजवादी पक्षाने दिलेली दूषणे निमूटपणे स्वीकारतात. तुम्ही नास्तिक मग उपनयन संस्कार का केलात असे विचारले तर आईच्या पत्नीच्या आग्रहासाठी असे करणे भाग झाले असे म्हणतात. आई आणि पत्नी यांच्या श्रद्धेच्या जपणुकीची भावना बाळगणाऱ्या नास्तिकाला समाजातील 95% अधिक असलेल्या लोकांच्या भावना कटू शब्दाने दुखवण्याचा अधिकार कसा येतो हे मला कळत नाही. ही दांभिकता विलक्षण आहे. ज्याला पत्नीचे, आईचे मत स्वतःच्या मताला अनुसरून वळविता येत नाही त्याने प्रथा, परंपरा, कटू शब्दात सातत्याने आघात करत राहून लोकभावना दुखवीत राहण्याचे कार्य आवर्जून स्वीकारणे इष्ट नाही. काही असो, पण देवधर्मांचे कर्मकांडात्मक संस्कार समाजामध्ये या ना त्या प्रकारात अजून टिकून आहेत. ही गोष्ट महत्त्वाची. पद टिकावे, निवडणूक जिंकता यावी यासाठी ज्योतिषशास्त्रावर भरवसून नाना प्रकारची अनुष्ठाने करणाऱ्या राजकीय नेत्यांची संख्याही थोडकी नाही. परकीयांच्या दारुण पारतंत्र्यांच्या सहस्र वर्षाच्या कालखंडातही हिंदूंचे अस्तित्व टिकून राहिले. त्यात जातीसंस्थेप्रमाणे या व्यक्तींच्या अंतःकरणात असलेल्या धार्मिक श्रद्धेचाही फार मोठा वाटा आहे, विसरता कामा नये. एक मिनिट, मला इथे कधी उदाहरण द्यायचं होतं, बघू पुन्हा आठवलं सांगेन मी. श्रीराम. नासी फडकेंची गोष्ट आठवली. नासी फडके महाद्वार रोडला, आमच्या तारावे रोडला पंगूवाडा आहे, अंबाबाई देवळापासून जवळ आहे. त्या देवळातून ते राजारामपूरला जायचे. महाद्वार आहे, तिथं आले की तिथून महालक्ष्मी दर्शन होतो. तिथं नमस्कारायचे आणि खाली उतरून पुन्हा
ते राजांपलाकडे त्या जायचे होते. त्यांच्याबरोबर एक ग्रस्त होते, ते नंतर मला आमच्यावर 92-93 पण आमच्या सत्संगात असायचे. त्यांनी त्यांची आठवण सांगितली. "काय हो सर, तुम्ही नास्तिक म्हणून इथं उतर महालक्ष्मी नमस्कार करतो जाता." "नाही, मी नास्तिकच आहे, पण समजा असली लक्ष्मी तर काय केलं बिघडलं?" असं त्यांनी त्यांना उत्तर दिलं होतं, असं त्यांना सांगितलं होतं. म्हणजे यांची कशी पाखंडीपणा असतो तो दिसून येतो. पुढे जाऊया. या गोष्टीचा सर्वांगीणरित्या संकलित विचार समन्वयाची दृष्टी ठेवून एकत्रपणे केला म्हणजे मनूने मनुष्याच्या चरित्र निर्माणासाठी दाखवलेला मार्ग अजूनही बऱ्याच प्रमाणात रुळलेला आहे. दोहीकडून होणाऱ्या स्वार्थी अतिक्रमणाने काहीसा संकुचित झाला असला तरी त्यावरून होणारी एजा काहीशी मंदावली असली तरी थांबलेली नाही, हे मोकळ्या मनाच्या माणसांच्या सहज लक्षात येईल. काही शूद्रातिशूद्रांच्या संदर्भात मनूची विधाने आज आपणास कठोर वाटतात, हे खरे. पण वर्णसंकराचे, विशेषतः जातीसंकराचे प्रमाण जवळजवळ नाहीसे झाले असल्याने तशी कठोर वागणूक ठेवण्याचे कारण आज उरलेले नाही. कारण आवश्यकतेप्रमाणे वागण्याचे आदेश स्वतः मनूनेच दिलेले आहेत. परित्यजेतार्थ कामौ यौ स्यात्यां धर्मवर्जितौ धर्मचाप्य सुखोदकं लोकसंस्कृतमेव च. धर्माच्या मर्यादेला सोडून असलेल्या अर्थाचा आणि कामाचा त्याग करावा, आणि काही धर्मही जर लोकभावनेच्या विरुद्ध लोकनिंदेत असतील, त्याच्या पालनाविरुद्ध लोकात आक्रोश असतील, तर ते धर्मही मनुष्याने आचरणात आणू नयेत. मनूची धारणा लक्षात घेतली म्हणजे मनुस्मृतीच्या विरोधात बंड करून उठण्याचे कोणालाही कारणच राहणार नाही. अर्थात येथेही मनुष्य स्वभावाप्रमाणे काही वादविवाद राहतीलच, पण समजूतीने घेतले तर समष्टीच्या दृष्टीने समाजात समुदायात सौजन्य निर्माण होणे, ते टिकून राहणे सहज शक्य आहे. यातील पुष्कळचा भाग केवळ सुधारकताच नव्हे तर सनातनी प्रवृत्तीच्या धार्मिक लोकांच्या वागण्यातही बिनबोभाटपणे उतरलेला आहे. त्यामुळे आता आपण कुठे आहोत, कसे आहोत, कोणत्या परिस्थितीत आहोत हे सावधपणे पाहून असाल तेथून पुढती चला, असाल तेथून वरती चढा या विचाराने आहे त्या परिस्थितीतून उन्नती होण्या दृष्टीने कसे वागावे याचा विचार आपणापुढे ठेवतो. व्यष्टी आणि समष्टी, व्यक्ती आणि समाज यांचे संबंध सर्व क्षेत्रात सौजन्याचे असावेत. त्यासाठी धार्मिक, राजकीय, व्यावसायिक, अर्थशास्त्रीय, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात आपणास परिस्थिती कशी असावी या संबंधात विचार करायचा आहे. आज उद्योग व्यवसायांच्या दृष्टीने नसले तरी जातीप्रथा बहुंशी टिकून आहे. विवाहसंबंध आणि क्वचित अन्नग्रहणही या त्या प्रथा टिकून आहेत. हे सूत्र धरून आपणापुढे चालावे लागणार आहे. विवाहसंबंधाच्या दृष्टीने जातीप्रथांचा विचार प्रत्येक व्यक्तीने अवश्य करावा, पण हट्ट न करता पोट जातीमध्ये विवाहसंबंध होत असतील तर त्याला आनंदाने मान्यता द्यावी. कोणत्याही प्रकारचे परधर्मीयाशी होणारे विवाह निग्रहाने टाळावेत. क्वचित तसे कुठे घडल्यास त्यांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घ्यावे आणि त्यांच्या मूळ जातीत त्याचा समावेश करावा. त्याकरता सोप्या स्वरूपाचे प्रायश्चित विधी आचरणात आणावे. मनुष्य मात्रामध्ये स्वभाव, इतर बरे वाईट गुणधर्म यांच्या दृष्टीने अनुवंशाचे महत्त्व फार मोठे आहे. वंशकुलाचे संस्कारही मनुष्याच्या मनबुद्धीवर प्रभाव टाकणारे असतात. म्हणून विवाहाच्या संबंधात समान जाती, वर्ण आणि शक्यतो तदंतर्गत कुलसंस्कार त्याची उपेक्षा करणे हे परिणामी हानिकारक आहे. हे लक्षात ठेवावे. वरवरच्या क्षणिक मोहाला बळी पडून प्रेमाचे महत्त्व गाऊन कुठेही कोणत्याशीही विवाह करू नये. प्रत्यक्षात हे असेच आहे, पण सुधारकांच्या प्रचाराला याविषयी उधाण आले आहे, त्यामुळे थोडे स्पष्टपणे पुन्हा एकदा लिहिले आहे. समानतेच्या नावाखाली जातीच्या विरोधात अखंड आरडाओरडा करणारे सुधारक निवडणुकीच्या वेळी मात्र मतदारांचा समुदाय आणि इच्छुक यांच्या जातीतलाच नव्हे तर उपजातीचा हटकून विचार करतात. लोकसत्ता मानणाऱ्यांना याच्याविरुद्ध आक्रोश करावा असे वाटत नाही. कोणत्याही राजकीय पक्षाला अपवाद नाही. निवडणुकांना नुकताच आरंभ झाला होता. त्या पहिल्या 1-2 निवडणुकात गुणवत्तेचा विचार बऱ्याच प्रमाणात झाला होता, पण हा चांगुलपणा लवकरच ओसरला. यासाठी विवाहाव्यतिरिक्त इतर कोठेही जातीचा थोडासुद्धा विचार करू नये. विचार करायचा तो केवळ गुणवत्तेचाच करावा.
जातीवरून दिली जाणारी कोणत्याही प्रकारची आरक्षणाची प्रथा ही दीर्घकाळ लांबवणे इष्ट नाही. आज बघतोय आपण काय एकमेक कसे आरडाओरडा अगदी गावबंदी करण्यापुरता उतरलेले आहेत. जाऊया पुढे. अगदी प्रारंभिक काही काळ तिची आवश्यकता होती, पण 15 वर्षापेक्षा अधिक काळ लांबू नये असे त्या वर्गाच्या नेत्याने त्याचवेळी उद्घोषित केले. पण 50 वर्षे झाली तरी आरक्षणे टिकून आहेत आणि त्याची व्याप्ती वाढत आहे. वंशपरंपरेने हा अधिकार चालू राहतो. नवीन नवीन गट आम्हाला आरक्षण द्या म्हणून आग्रहाने धरतात. यासाठी आंदोलन होत आहेत. समाज हिताच्या दृष्टीने ही गोष्ट अत्यंत अनिष्ट आहे. हिंदुस्थानातील विचारधारा व्यष्टी समष्टी सृष्टी परमेष्टी यांचे एकत्रितपणे आकलन करणारी आहे. यात मागच्यापेक्षा पुढचीचे अधिक महत्त्व मानले आहे असे उपेक्षले जाते. एका संस्कृत वचनात हाच भाव अधिक स्पष्टरीतीने उल्लेखला आहे. त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्थार्थे कुलम त्यजेत, त्यजेत ग्रामम ही देशार्थे आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत. कुलाच्या हिताकरता एका व्यक्तीचा बळी दिला तरी चालेल. याचप्रमाणे ग्रामासाठी कुलाचा, देशासाठी गावाचा त्याग करावा. निःशंकपणे तसे करावे. त्यात मानवतेची हती नसून मानवतेच्या वाढीच्या मानवता स्थिरपत करण्याचा तो एक नव्हे एकुलता एक हितावर राजमार्ग आहे. आत्मार्थे पृथ्वी त्यजेत या ओळीचा अर्थ मात्र नीट समजून घेतला पाहिजे. तेथे आत्मा शब्दाने एक व्यक्ती गृहीत धरायची नाही. तेथील आत्मा शब्दाचा अर्थ हृदयस्थ ईश्वर, परमात्मा, परमेष्ठी असा आहे. त्याच्या प्राप्तीसाठी साधना म्हणून अहंकाराचा त्याग करावा आणि सर्व प्रकारचे ममत्व सोडावे. पृथ्वी हे ममत्वाच्या व्यापकतेचे प्रतीक आहे. म्हणून व्यक्तीने परमात्म्याच्या प्राप्तीसाठी म्हणजे मोक्षासाठी वैराग्याने सर्व प्रकारच्या लौकिकापासून स्वतःच दूर व्हावे. त्यासाठी क्रमाने व आपल्या प्रवृत्तीला अनुसरून कर्म, भक्ती, ज्ञान, योग यातील इष्ट त्या मार्गांचा स्वीकार करावा. लौकिक सुखसोयी देणारी साधने, स्त्री पुत्रादी ममत्व उठवणारी नाती यांना त्या प्रकारे उपभोग्य असलेल्या वस्तू आणि मान सन्मान प्रतिष्ठा यांच्या मोहास, आसक्तीस, आकर्षणास शक्यतो दूर सारीत प्रामाणिकपणे स्वीकारलेल्या साधनांचा अभ्यास सतत करावा. थोडक्यात सर्व लौकिकापासून वृत्तीने तरी वेगळे व्हावे, लांब राहावे, वृत्तीसंन्यास स्वीकारण्याचा प्रयत्न करावा. पण या गोष्टी धर्मशास्त्राने एक विलक्षण अट घातली आहे. ऋणानी त्रीणी अपकृत्य मनोमोक्षे निवेशयत अनपापकृत्य मोक्षम तू सेवमानो व्रत्यध. देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण योग्यरीतीने फिटल्यानंतरच आत्मप्राप्तीच्या मार्गास लागावे. तसे केले नाही तर व्यक्तीची उन्नती न होता तिचा अधपात होतो. ही चेतावणी गंभीर आहे. म्हणूनच समर्थांनी आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका असे निक्षून सांगितले. पण हा विषय येथे वाढवण्याचे कारण नाही. धर्मशास्त्राने मुख्यतः समष्टीचा विचार करून व्यक्तीवर नाना प्रकारची बंधने का टाकली ते लक्षात आणून देण्यासाठीच पार्श्वभूमी म्हणून वरील विचार येथे थोडक्यात मांडला. भांडवलवादाने व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य दिले तर साम्यवादाने समाज गृहीत धरून व्यक्तीची पार गळचपी केली. इतकेच नव्हे तर व्यक्ती समाजाची जोड घालून देणारी मानवी भावनेतील बीजभूत सत्प्रवृत्ती वाढीस लावणारी कुटुंब व्यवस्थाच या साम्यवादाने अतिरेकपणाने नाकारली. सुदैवाने त्यांच्या या धारणेस यश आले नाही ही गोष्ट वेगळी. हिंदू तत्त्वज्ञानाने समाजहितासाठी व्यक्ती स्वातंत्र्यास मर्यादा घातल्या, पण व्यक्तीची गळचपी होणार नाही याची काळजी दक्षतेने घेतली. अशी कोणती शासन व्यवस्था असते वा आहे की जिच्यात व्यक्तीला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे वा असते? शासन व्यवस्थेत समाविष्ट होणारी न्यायालय, निर्बंध, आरक्षीगण, सैन्य, शासनातील निराळे प्रकारचे अधिकारी हे सर्व विभाग कोणत्या ना कोणत्या प्रकारे व्यक्तीच्या स्वातंत्र्याला मर्यादा घालणारेच आहेत. स्वातंत्र्य स्वैर नाही शिस्त जन्म घेई असे कोण्या अलीकडच्या मराठी कवीने म्हटले आहे. ही शिस्त व्यक्तीला पुष्कळ वेळा नकोशी वाटते, जाचक वाटते, तरी तिचे पालन मात्र करावेच लागते. लक्षात आहे म्हणून एक साधे उदाहरण सांगतो. रस्त्यावर पूल, शाळा, आगगाडीचे लोहमार्ग, वळणे इत्यादींच्या मागोपुढे गतिरोधके असतात. त्याचे प्रकार हे सगळीकडेच एकसारखे नसतात. स्वयंप्रेरणेने चालणाऱ्या चारचाकीतून प्रवास करणारा या प्रत्येक गतिरोधकांचे वेळी कष्ट मानतो, गारहाणे गातो, पण अगतिकपणे त्याला आपल्या गाडीचा वेग उणा केल्या वाचून चालत नाही. परेच्छेने गाडीच्या वेगाचे नियंत्रण करावे लागते. हे तर खरे. तर नको वाटणारी पारतंत्र्य आहे, पण वाहतुकीतील अपघात,
उणावण्याच्या दृष्टीने ही गतिरोधके अपरिहार्यच असतात. काही पूल केवळ दुचाकी वाहनासाठीच राखून ठेवले. त्यांनी त्याची पुलाचा उपयोग करावा, दुसऱ्यापर्यंत जाऊ नये. 4 चाकी वाहनासाठी हे पूल बंद असतात. हे नियम मोडल्यास दंड होतो. ही एक प्रकारे जातीप्रथाच आहे. एकमार्गी रस्ते असल्याने कित्येकांना लांबचे वळण घेऊन जावे लागते. ते जाचक पडते. सार गोष्ट अशी की कोणत्या ना कोणत्या त्या स्वरूपात मर्यादा, बंधने स्वीकारल्या वाचून समाज व्यवस्था सुरळीत राहत नाही. नाना प्रकारचे चढते वाढते कर हे सुद्धा स्वातंत्र्यावरील बंधनेच आहेत. यासाठी चातुर्ण्य व्यवस्थेमुळे व्यक्ती स्वातंत्र्याची गळचपी होते. हा कांगावा अनाठायी आहे, अनिष्ट आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत कोणताही गट असा नाही की ज्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारची बंधने नाहीत. ब्राह्मणावरील बंधने तर अधिक कठोर. कुटुंब संस्थेच्या दृष्टीने स्त्री जीवनावरील काही मर्यादा घातल्या आहेत, ते केवळ समाजहित लक्षात घेऊनच. चातुर्वर्ण व्यवस्था आणि समाजधारणेला पायाभूत असलेली कुटुंब व्यवस्था चांगली म्हणून स्वीकारली की मग आज कोणी कसे वागावे हे ठरविता येणे शक्य आहे. ब्राह्मण व्यक्तीचे धर्माचरण, सदाचरण, निर्लोभता, निर्मत्सरता आणि विद्याव्यासंग हे सात्विक गुण आपल्या ठिकाणी विकसित होतील असा प्रयत्न करावा. कोणाच्याही अगदी शासनाची नोकरी शक्यतो स्वीकारू नये. जेवढी साधेल त्या प्रमाणात स्वावलंबी राहूनच व्यवसाय करीत. शासनाचे पद नोकरीच्या रूपाने स्वीकारलेस तर हातातल्या सत्तेचा दुरुपयोग करू नये. अन्यायाने वागू नये. सुविधा शुल्कासाठी कोणास अडवू नये. भ्रष्टाचारापासून सर्वथा दूर राहावे. स्वतंत्र व्यवसाय करायचा तर तो निदान मद्यमांसाच्या उत्पादनाचा वा विक्रीचा असू नये. विक्रीसाठी खोटी मापे वापरू नयेत. कोणत्याही प्रकारची भेसळ करू नये. हा ब्राह्मण आहे, अशा गोष्टी करणार नाही असा विश्वास सामान्य जनांना वाटला पाहिजे. पण दुर्दैव ब्राह्मण आपली ही प्रतिष्ठा राखू शकला नाही. या दृष्टीने माझा एक खेदजनक अनुभव आपणापुढे ठेवतो. यापुढं थोडं माझं एक होतं, कारण सीमा चळवळीच्या वेळी कोल्हापूरात पुष्कळ सभा व्हायच्या आणि त्या सभेमुळे मला चांगल्या चांगल्या वक्त्यांची भाषणंसुद्धा ऐकायला मिळाली. एकदा अण्णाभाऊ साठे आले होते, शाहीर वाटेगावचे, आणि त्यावेळेला कोल्हापूरचे माधवराव बागल सभेचे कायम अध्यक्ष असायचे. त्यांनी त्यांचा परिचय करून सांगितला, हे मांग जातील ब्राह्मण आहेत. म्हणून जो मांग जातील ब्राह्मण व्हायची काय गरज नव्हती. पण तिथंसुद्धा हा विचार त्यांचा जात नाही हे पाहण्यासारखं आहे की श्रेष्ठत्व हे जे आहे ते कुठल्याही जातीला होऊ शकतो, पण तो श्रेष्ठ त्यांना ज्ञानाने मिळवलं असते. शाहिरी कले त्यांचं ज्ञान, त्यांचं लेखनकला हे किती श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा त्यांचा उद्देश होता. हा भाग निराळा. पण त्यांनासुद्धा अशी उदाहरणं देताना ब्राह्मणासारखा दुसरा वर्ग आठवला नाही. पण तो सत्शील असा वागणाराच ब्राह्मण असला पाहिजे. हे भाग आपण या ठिकाणी पाहिलं. पुढे जाऊया. मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सीने जात होतो. एक 30च्या आसपासचा तरुण हेलपाटत गाडी पुढे आला. सारथ्याने कौशल्याने त्याला चुकवले. तेव्हा मी म्हणालो, हा दारू प्यायलेला दिसतो. सारथी म्हणाला, बाबूजी हा ब्राह्मण असला पाहिजे. त्या ऐकून मी जर तीव्र स्वराने म्हटले, अरे असे कसे म्हणतोस? तेव्हा सारथी मात्र शांतपणे उद्गारला की बाबूजी, आम्ही एरवी दारू पितो, पण हा श्रावण मास आहे. श्रावणात आम्ही दारूला स्पर्शही करीत नाही. ही संभवनीयता नाकारणे शक्य नव्हते. मला अगतिकपणे चूप बसावे लागले, कारण ही शक्यता मान्य करावी लागणारी दुसरी एक गोष्ट मी विश्वसनीयतेने ऐकली आहे. एक शास्त्रीबुवा जन्माने ब्राह्मण, न्यायमीमांसादी शास्त्राचे तज्ज्ञ, चांगले विद्वान म्हणून प्रसिद्ध असलेले, स्वतःला सुधारक म्हणणारे, राजकीय क्षेत्रात सन्मान मिळालेले असे चांगले नामवंत होते. ते एका सहकार क्षेत्रात काही समारंभाच्या निमित्ताने गेले असताना त्यांच्यासाठी आवर्जून शिजवलेले शाकाहारी जेवण नाकारून त्यांनी इतर प्रतिष्ठासाठी असलेले मांसाहारी भोजन आग्रहाने मागून घेतले. तो दिवस चुकून एकादशीचा होता. हे त्यांचे वागणे त्यांच्या अनेक प्रतिष्ठा सहकाऱ्यांनी मानातून भावले नाही. पण ते प्रगट न करता त्यांनी शास्त्रीवांची इच्छा पूर्ण केली. या शास्त्रीवांना मद्यपानाचे चांगलेच व्यसन होते. संध्याकाळी उशिरा त्यांना भेटायला जाण्याची सोय नव्हती, असे त्यांच्याच जवळच्या परिचितांनी मला स्वतःला सांगितले आहे. त्यांची पत्नी औरोदेहिक अगदी परंपरागत पद्धतीने शास्त्रशुद्धीने केले असो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुढे जाऊया. ब्राह्मणातही काही मांसाहारी उपजाती आहेत. शक्तीचे उपासक म्हणून काही संप्रदायात मद्यपानाची प्रथा होती, पण त्यांना बहुधा मद्याचे व्यसन नसते.
देवीचा प्रसाद म्हणून प्रसंगविषयी ते मद्याचा स्वीकार करत. ब्राह्मण म्हणून स्वाभिमान असणारे तरी मद्य आणि अंड्यासकट सर्व प्रकारचे मांस कटाक्षाने वर्ज्य मानावे. ब्राह्मण व्यक्तीने सर्व प्रकारचे ज्ञान, यंत्र तंत्रातील कौशल्य प्रयत्नपूर्वक अभ्यासावे. सदैव वाढवीत असावे, पण त्याचा फार मोठा लाभ देणारा धंदा करू नये. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे जे जे काही आपणास ठावे ते ते हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या वृत्तीचा कटाक्षाने अवलंब करावा. सदाचरणाची कास पकडून वागावे. धर्मशास्त्राने सांगितलेली मर्यादा लक्षात घेतली तर ब्राह्मणापुढे शिक्षक, न्यायाधीश, संशोधक, समादेशक एवढ्याच क्षेत्रातील नोकऱ्या खऱ्या अर्थाने उपलब्ध आहेत. त्याने वैद्यक, स्थापत्य, शिल्प, संशोधन यातील उत्तम ज्ञान संपादन करून त्या विषयाचे शिक्षक व्हावे. पण व्यवसाय म्हणून ती क्षेत्रे स्वीकारू नयेत. भवनकार म्हणजे बिल्डर हा धंदा फार लाभदायक आहे, पण त्यासाठी कौशल्यापेक्षा लटपटी खटपटी करून स्थिरपद व्हावे लागते. दंडेली आणि भ्रष्टाचार यांचाही अवलंब करावा लागतो. म्हणून ब्राह्मणाने तरी या व्यवसायात न शिरणे बरे. शिरलेच तर ग्राहकाची लुबाडणूक, फसवणूक होणार नाही एवढं तरी कटाक्षाने ठेवावा. वर सांगितलेल्या 4 गोष्टी व्यतिरिक्तची क्षेत्रे वैश्य शूद्रांची आहेत. त्यांच्यासाठी ती मोकळी राहतील अशी दृष्टी शासनाने ठेवावी, समाजाने ती अंगीकारावी. या ठिकाणी एक उदाहरण मला आठवतं. इंडस्ट्रियल कोर्टाचे एक न्यायाधीश होते. नंतर ते सेवांत झाल्यावर त्याच ठिकाणी ते प्रॅक्टिस करत होते. काल परवा जो क्लार्क त्यांच्यापुढे उभा राहायचा, त्यांच्यापुढे हे न्यायाधीश जाऊन उभं राहील, तो क्लार्क खाली बसलेला आणि ते न्यायाधीश उभे राहिले, हे दृश्य मी पाहिलेलं आहे. किती अवनती म्हणली पाहिजे. न्यायाधीश सेवांत झाला आणि जवळ हे 25-30 वर्षाची घटना आहे. न्यायाधीश निवृत्त झाला, तुम्हाला पुन्हा प्रॅक्टिस करायची काय गरज आहे. अगदीच जर करायचं असेल तर नवीन जे वकील मंडळी त्या क्षेत्रात येत असतील त्याला तुम्ही घरी बसून मार्गदर्शन करा, तेच होईल होते. आणि ते सुद्धा विनामूल्य करा, त्यांच्याकडे मूल्यसुद्धा घेऊ नका. ही खरं न्यायाधीश मिळाल्यानंतर तुमचं जे असेल, जे ज्ञान मिळालं, अनुभव असेल, तो अनुभव त्या न्याय पिढीला देऊन त्यातून नवीन पुन्हा न्यायाधीश चांगल्या प्रकारचे काम करतील असं निर्माण करणं होतं. पण इतकं मी केविलवाणं दृश्य पाहिल्यावर मला स्वतः वाईट वाटलं की काल असलेले न्यायाधीश त्या क्लार्क पुढे उभारतात आणि तो क्लार्क मग खाली बसलेला असतो. जाऊया पुढे. ब्राह्मणाने उपयोगीकरता वरील धोरण लक्षात घेऊन कोणत्याही व्यवसायात पत्करला तरी चैनीचा, विलासी जीवनाचा थोडाही मोह धरू नये. त्याचे आचार विचार, राहणीमान, वेशभूषा, आहार विहार साधे, संयमी, सात्विक, शक्यतो परंपरेला सांभाळणारे असे असावेत. क्षत्रिय शब्दाचा अर्थ क्षत्रायते, आघातापासून रक्षण करतो तो असा आहे. म्हणून क्षत्रियाचे मुख्य काम राजाचे, देशाचे, प्रजेचे, पौरजनपदाचे रक्षण करणे हे आहे. म्हणून क्षत्रियाने संरक्षणाचे काम जेथे कोठे असेल त्या विभागात स्वतःचे श्रम करणी लावावेत. सेनेचे भूदल, नौदल, आकाशदल असे 3ही विभाग, सीमासैनिक विभाग, अर्धसैनिक दल, आरक्षक दल, राजकीय क्षेत्रातील शासनाधिकाऱ्यांची पदे, उद्योग, व्यवसाय निर्माणी याकरता लागणारे प्रहरी, पहारेकरी हे भाग स्वतःच्या उपयोगासाठी निवडावेत. त्याने स्वतः अन्याय करू नये, पण अन्यत्र अन्याय सहनही करू नये. इतकेच नव्हे तर कोणावर अन्याय होतो आहे असे कळले तर तेथे आपण होऊन धावून जावे आणि दुर्बलांचे रक्षण करावे. नाना प्रकारची शस्त्रे त्याला उत्तमतेने वापरता आली पाहिजेत. त्याचे शरीर सुदृढ, काटक, बलिष्ठ आणि चपळ राहील असा व्यायाम आणि त्यासाठी योग्य तो भरपूर आहार त्याने अवश्य घ्यावा. मांसाहार हा मनुष्याचा नैसर्गिक आहार नसला तरी क्षत्रियाने मांस वर्जच मानले पाहिजे असे नाही. त्याची दृष्टी सगळीकडे दक्षतेने असावी. केव्हा कुठे कसा बलप्रयोग करावा याचे चातुर्यही त्याने संपादन करावे. युद्धासाठी उपयोगी पडणारी सर्व प्रकारचे शिक्षण त्याने आवर्जून घ्यावे. संरक्षणासंबंधित सर्व प्रकारच्या विभागात शिक्षण आणि नियुक्तीसाठी त्याला प्राथमिकता असावी. 30-40 वर्षापूर्वी अनेक जाती स्वतःला भूषणाने क्षत्रिय म्हणून घेत, पण आज आरक्षणाच्या मोहाने पुष्कळ जाती स्वतःला मागासलेल्या वर्गात गणावे असा आग्रह धरीत आहेत. ही गोष्ट इष्ट नाही. मराठे, राजपूत, ठाकूर ही खरे तर क्षत्रिय कुले आहेत. रेड्डी, नायर हेही क्षत्रियच आहेत, पण आज ते स्वतःला काय म्हणून घेत आहेत माहीत नाही. शीख संप्रदायातील लोकही क्षत्रियच मानले पाहिजे, कारण गुरु गोविंद सिंगांनी आवर्जून शिखांच्यावर क्षत्रियांचे संस्कार केले. परवापर्यंत शिखांना सैन्यात भरती होण्याचे आकर्षण होते.
क्षत्रियांचे व्यवसाय अनुत्पादक असल्याने प्रतवारीने का होईना पण त्यांच्या वेतनाची चांगली सोय असली पाहिजे. सेनेच्या निराळ्या विभागात काम करणाऱ्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा असली पाहिजे. तसे असेल तरच तरुणांना सेनेत भरती होण्याचे आकर्षण वाटेल. ठीक आहे, वेळ झालेली आहे, या ठिकाणी थांबतो. उर्वरित भाग उद्याच्याला. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. नाम